यशवंतराव चव्हाण साहेबांनी ह्या बँकेची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. किसनवीर साहेब जे आहेत ते तर शेअर्स गोळा करण्यासाठी सायकलवर संपूर्ण जिल्हाभर फिरलेले आहेत. आणि ह्या बँकेचा जो पाया आहे तो इतका मजबूत का आहे, ती बँक स्थापन केली, तो माणूस त्या बँकेचा संचालकही नाही आणि चेअरमनही नाही, अशी अभूतपूर्व घटना फक्त सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेत घडलेली आहे. म्हणजे ज्या माणसानं सायकलवर फिरून शेअर्स गोळा केले तो माणूस या बँकेच्या पहिल्या संचालक मंडळामध्ये नव्हता. बाळा जनतेला त्यांचं राजकारण चांगल्या प्रकारे माहिती की मानकुमरे भाऊ हे जी दिशा दाखवतात त्याच्या उलट्या दिशेला त्यांचं मार्गक्रमण असतं. शशिकांत शिंदेंनीच हा डाव खेळला आहे अशी चर्चा जावली तालुक्यामध्ये आहे. झेडपीसारखा राडा आला, फोडापुढे आली, आमिष दाखवणं आली आणि तशी परिस्थिती आहे. कारण उदयनराजांचा एका मतदारसंघावर प्रभाव आहे. म्हणजे सगळ्याला विजय हवा आहे. निवडणूक झाली तर आपलंच पॅनल निवडून आलं पाहिजे, आपण नेतृत्वात असलं पाहिजे आणि आपल्या नेतृत्वाखालीच जिल्हा मध्यवर्ती बँकेची वाटचाल झाली पाहिजे. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपाणी चॅनलमध्ये प्रेक्षकांचं स्वागत आहे. आरसपाणी चॅनलवर आपण वेगवेगळे पॉडकास्ट वेगवेगळ्या राजकारणावर भाष्य करत असतो. आपल्याला हा चॅनल आवडत असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. हा भाग जर आपल्याला आवडला तर हाईपचं बटनसुद्धा दाबायला आपण विसरू नका. त्यामुळं अनेक लोकांपर्यंत हा भाग पोचू शकतो. आणि आपल्याला हा चॅनल जर आवडत असेल तर आपण ह्या चॅनलची मेंबरशिपसुद्धा आवर्जून घ्या आणि ह्या चॅनलला मोठं करण्यामध्ये आपलं योगदान द्या. आपण सध्या बोलतो आहे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवर. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे. त्यामुळे ह्या बँकेच्या निवडणुकीकडं सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. ह्या बँकेच्या निवडणुकीत काय होणार, आजची परिस्थिती काय आहे, ह्याची उत्सुकता जनसामान्यांमध्ये आहे. ठराव करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. ठरावची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता कच्ची यादी प्रसिद्ध कधी होणार याची उत्सुकता सगळ्यांच्या मनामध्ये आहे. म्हणजे जे उमेदवारीसाठी इच्छुक आहे, ज्यांना मतदान करायचं आहे, अशा सगळ्यांच्या मनामध्ये त्या कच्च्या मतदार यादीची प्रसिद्धीची उत्सुकता ताणू नये. पण अजून एक 8-10 दिवसाचा कालावधी मतदार यादी प्रसिद्ध होण्यासाठी लागणार आहे. त्यामुळे तोपर्यंत काय घडामोडी घडलेल्या आहेत ह्यावर आजच्या भागामध्ये आपण भाष्य करणार आहोत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना कशी झाली हे सुद्धा अनेक लोकांना आज माहिती नाही आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण ह्यांच्या मनामध्ये 1945मध्ये आलं की सातारा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आपल्या हक्काची एखादी बँक असली पाहिजे. आणि मग सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना करण्याची प्रक्रिया 1945मध्ये सुरू झाली. यशवंतराव चव्हाण साहेब त्यावेळेस आमदार होते आणि सातारा जिल्ह्याचं नेतृत्वसुद्धा महाराष्ट्रामध्ये ते करत होते. तोपर्यंत ते काय महाराष्ट्रव्यापी फार मोठे नेते झाले होते अशी परिस्थिती नव्हती. पण सातारा जिल्ह्यातल्या गोरगरीब शेतकऱ्यांना एक अर्थसहाय्य झालं पाहिजे, त्यांच्या पाठीमागं एक आर्थिक भक्कम पाठिंबा असला पाहिजे, ह्या भावनेनं यशवंतराव चव्हाण साहेबांनी ह्या बँकेची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. मग ते काय एकटे होते का? तर नाही. चव्हाण साहेबांबरोबर त्यावेळेचे एक मोठे नेते बाळासाहेब देसाई, R.D. पाटील आणि किसनवीर हे नेते त्यांच्यासोबत होते. या चारही नेत्यांनी मिळून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उभारणीमध्ये मोठं योगदान दिलेलं आहे. मग हे योगदान देताना त्यावेळेस किसनवीर साहेब जे आहेत ते तर शेअर्स गोळा करण्यासाठी सायकलवर संपूर्ण जिल्हाभर फिरलेले आहेत. म्हणजे जी बँक आज ज्या बँकेमध्ये 11,000 कोटीपेक्षा जास्तीच्या ठेवी आहेत त्या बँकेचे शेअर्स गोळा करण्यासाठी किसनवीरांसारख्या मोठ्या स्वातंत्र्य सैनिकांना सायकलवरून फिरावे लागले होते. सायकलवर फिरून त्यांनी शेअर्स गोळा केले होते. म्हणजे सहजासहजी सातारा जिल्हा बँकेची उभारणी पायाभरणी झालेली नाही हे आज आपण लक्षात घेतलेलं पाहिजे. आणि ह्या बँकेचा जो पाया आहे तो इतका मजबूत का आहे, तर यशवंतराव चव्हाण, किसनवीर, बाळासाहेब देसाई यांच्यासारखे जे पोलादी नेते होते, जे भक्कम नेते होते, जे सुसंस्कृत नेते होते, ह्या नेत्यांनी ह्या बँकेची पायाभरणी केलेली. 45 साली सुरू झालेली नोंदणी प्रक्रिया प्रत्यक्षात 1949 साली 15 ऑगस्ट 1949 साली या बँकेची नोंदणी झाली आणि प्रत्यक्ष कामकाज 11 नोव्हेंबर 1950 साली सुरू झालं. ह्या बँकेचे पहिले
चेअरमन होण्याचा मानसुद्धा बाळासाहेब देसाई यांना मिळाला. यशवंतराव चव्हाण ह्या बँकेचे संस्थापक आहेत, मुख्य प्रवर्तक आहेत. यशवंतराव चव्हाण साहेबांनी ही बँक स्थापन केली. पण मला असं वाटतं की देशात जेवढ्या अशा बँका स्थापन झाल्या असतील, अशा बँकांमध्ये स्थापन झाल्यानंतर ज्यांनी ती बँक स्थापन केली तो माणूस त्या बँकेचा संचालकही नाही आणि चेअरमनही नाही. अशी अभूतपूर्व घटना फक्त सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेत घडलेली आहे की चव्हाणसाहेब त्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये मंत्रिपदावर होते आणि त्यामुळे ते सहजपणे ह्या बँकेचे चेअरमन होऊ शकले असते, परंतु ते चेअरमन झाले नाहीत. विशेष म्हणजे चव्हाणसाहेबांच्या कुटुंबातलं कुणीही ह्या बँकेला संचालक झालं नाही आणि चेअरमनसुद्धा त्यावेळेस झालेलं नाही. म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मनामध्ये किती दूरदृष्टी होती. आज एखादी साधी पतसंस्था, साधी विकास सेवा सोसायटी जरी काढली तर जो माणूस स्थापन करतो तोच संचालक असतो, त्याचा मुलगा एखादा संचालक असतो, त्याच्यानंतर त्याचा मुलगा, त्याची पत्नी, त्याची सून, जावई, नातवंड अशी माणसं नेतृत्व करत असतात. पण यशवंतराव चव्हाणांचं नाव आजही महाराष्ट्रात किंवा देशात का घेतलं जातं तर प्रचंड त्याग, कुठेही फारशी अपेक्षा नाही आणि ह्या माणसानं प्रत्येक गोष्ट आपल्या हातात राहिली पाहिजे अशी भूमिका घेऊन कधी आपल्या आयुष्यामध्ये राजकारण केलं नाही. वैशिष्ट्य म्हणजे स्थापनेच्या संचालक मंडळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे किसनवीरसुद्धा नव्हते. म्हणजे आबा संचालक मंडळामध्ये नव्हते. म्हणजे ज्या माणसानं सायकलवर फिरून शेअर्स गोळा केले तो माणूस या बँकेच्या पहिल्या संचालक मंडळामध्ये नव्हता. बाळासाहेब देसाईंनीसुद्धा फार काळ ह्या बँकेमध्ये काम केलं नाही. 1 वर्ष ते चेअरमन होते आणि 1 वर्षानंतर बाळासाहेब देसाई नी चेअरमन पदावरून काम थांबवलं आणि नंतर R.D. पाटील म्हणजे रघुनाथराव दौलतराव पाटील हे बँकेचे चेअरमन झाले आणि पुढं मग 14-15 वर्ष R.D. पाटील साहेबांनी ह्या बँकेचं नेतृत्व केलं, बँकेची भक्कम पायाभरणी केली आणि पुढच्या काळामध्ये मग किसनवीर बँकेमध्ये आले आणि किसनवीर ह्या बँकेचं नेतृत्व करायला लागले. जिल्हा बँकेच्या स्थापनेपासूनच जिल्ह्याचं जे सगळं राजकारण आहे ते जिल्हा बँकेमधून चालायला लागलं. किसनवीर ज्यावेळेस ह्या बँकेचे प्रमुख झाले त्यावेळेस त्यांनी ह्या जिल्ह्याचं संपूर्ण राजकारण जिल्हा बँकेमध्ये बसून करायला सुरुवात केली आणि जिल्हा बँकेला एक महत्त्व यायला सुरुवात झाली. म्हणजे अनेक नेत्यांचा उदयसुद्धा सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतून झालेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की कराड दक्षिणचा मतदारसंघ हा शेकापाचा मतदारसंघ होता. यशवंतराव मोहिते तिथं आमदार होते आणि यशवंतराव मोहिते हे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सातत्याने निवडून येत होते. यशवंतराव मोहितेंना शह देण्यासाठी एकही सक्षम नेतृत्व हे यशवंतराव चव्हाण आणि किसनवीरांना मिळत नव्हतं आणि म्हणून दादासाहेब उंडाळकर ह्या स्वातंत्र्य सैनिकांचे चिरंजीव असणारे दिवंगत विलासकाका पाटील उंडाळकर ह्यांना पहिल्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये किसनवीरांनी संधी दिली आणि किसनवीरांनी त्यांना बँकेत संचालक केलं आणि संचालक करून लगेच त्यांना उपाध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली. 1967 साली विलासकाकांचा जिल्हा बँकेमध्ये प्रवेश झाला आणि 67 त्यांच्या मृत्यूपर्यंत ते जिल्हा बँकेमध्ये संचालक होते. विलासकाका 10 वर्ष उपाध्यक्ष आणि पुढं 3 वर्ष अध्यक्ष राहिले आणि 2007 जिल्हा मध्यवर्ती बँकेचं नेतृत्व हे विलासकाकांनी केलेलं आहे. आणि मग विलासकाका कराड दक्षिणमध्ये आमदार झाले, पुन्हा 2 वेळा ते मंत्री झाले आणि जिल्ह्यावर प्रचंड प्रभुत्व किसनवीरांनंतर विलासकाकांनी ठेवलेलं होतं आणि त्याला सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं राजकारण किंवा तिथलं नेतृत्व त्यांच्या हातात असल्यामुळे जिल्ह्याचं नेतृत्व करणं विलासकाकांना सहजासहजी शक्य झालेलं होतं. यशवंतराव चव्हाण साहेबांपासून किसनवीर आबा असतील, R.D. पाटील असतील, बाळासाहेब देसाई असतील, नंतरच्या काळात विलासकाका असतील, अभयसिंह राजे भोसले असतील, श्रीमंत छत्रपती, अशा सगळ्या एक सुसंस्कृत नेतृत्वाचा वारसा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला लाभला. नंतरच्या काळामध्ये रामराजे साहेब असतील, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, लक्ष्मणराव पाटील तात्या यांनी ह्या नेतृत्वाची धुरा पुढं चालवली आणि मग जिल्हा बँकेला दिवसेंदिवस जिल्हा बँक ही सातारा जिल्ह्याचं एक भक्कम आर्थिक केंद्र झाली. सलग 6 वेळा नाबार्डचा पुरस्कारसुद्धा देशातला सर्वोत्कृष्ट ह्या बँकेला मिळाला. देशातली 1 नंबरची बँक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नावलौकिक झाला. जिल्हा मध्यवर्ती बँकेची ठरावाची प्रक्रिया
ही पहिल्यांदा चर्चेत आलेली आहे. पूर्वी ठराव कधी व्हायचे आणि निवडणूक कधी व्हायची, तर ठराव ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापर्यंत निवडणूक समजायची सुद्धा नाही. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर, छाननी झाल्यानंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष पॅनलची रचना व्हायची आणि प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात व्हायची, त्यावेळेस निवडणूक जनतेमध्ये समजायची. पण ह्यावेळची निवडणूक इतकी वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे, की ही ठरावापासून ही निवडणूक गाजते. म्हणजे पैसे देण्याचे प्रकार वगैरे ह्या सगळ्या गोष्टीवर आपण बोललेलोच आहोत. आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण अशी घटना घडली, की जावली तालुक्यामध्ये वसंतराव मानकुमरे यांनी ज्ञानदेव रांजणे हे विद्यमान संचालक आहे, यांचा गेम करून स्वतः संचालक होण्याचा प्लॅन केलेला होता आणि स्वतःला संचालक होता आलं नाही तर शशिकांत शिंदेंना पाठिंबा द्यायचा आणि त्यांना संचालक म्हणून निवडून आणायचं, असा वसंतराव मानकुमरेंचा प्लॅन होता आणि त्याची चर्चा जावली तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. नेतृत्वालाही त्यांनी शशिकांत शिंदेंना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या काही तडजोडी केलेल्या होत्या त्या सांगितलेल्या होत्या, की शशिकांत शिंदेंना साथ देऊ, त्यांना आता काही नाही आहे, त्यांच्याकडं आमदारकी नाही, खासदारकी नाही, कुठलंही पद नाही आणि शशिकांत शिंदेंचं नेतृत्व हे जिल्हा बँकेत तरी असलं पाहिजे अशी वसंतराव मानकुमरे यांची इच्छा होती. ती काही त्यांनी कधी उघड बोलून दाखवली नाही, परंतु ही वसंतराव मानकुमरेंची रणनीती होती. आणि वसंतराव मानकुमरे ज्यावेळेस पूर्वेचा रस्ता दाखवतात ते पश्चिमेला जातात आणि जावली तालुक्यातल्या जनतेला त्यांचं राजकारण चांगल्या प्रकारे माहिती आहे, की मानकुमरे भाऊ हे जी दिशा दाखवतात त्याच्या उलट्या दिशेला त्यांचं मार्गक्रमण असतं. त्यामुळे वसंतराव मानकुमरेंनी त्या प्रकारे सगळी रचना केली. शशिकांत शिंदेंनाही त्यांनी सांगितलं. काही वसंतराव मानकुमरेंची माणसंही शशिकांत शिंदेंसोबत गेली, काही रांजणेंनी सांभाळली आणि वसंतराव मानकुमरेंचा ठराव होणार आणि जावलीतलं राजकारण प्रचंड तापणार अशी सगळी चिन्ह दिसत होती. शिवेंद्रराजे हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. त्यांच्या लक्षात आलं जावलीमध्ये स्फोटक परिस्थिती होत चाललेली आहे. त्यामुळे जावलीतल्या प्रत्येक ठरावामध्ये त्यांनी जातीने लक्ष घातलं. सातारा तालुक्यामध्ये जेवढं लक्ष त्यांनी घातलं नाही तेवढं लक्ष त्यांनी जावली तालुक्यामध्ये घातलं. तरीसुद्धा वसंतराव मानकुमरे काही घडवू शकतात अशा परिस्थितीमध्ये वसंतराव मानकुमरेंचं नेतृत्व होतं आणि शशिकांत शिंदे आणि वसंतराव मानकुमरे आतल्या हाताने एक झाल्यात अशा चर्चा जावलीमध्ये होत्या आणि त्यामुळं संचालक वसंतराव मानकुमरे होणार का शशिकांत शिंदे होणार ह्याच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या. आणि अशा परिस्थितीमध्ये वसंतराव मानकुमरेंचा ठरावसुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेला झाला नाही. ज्या सोसायटीमधून त्यांचा ठराव होणार होता, ज्या सोसायटीमध्ये त्यांनी सगळी फिल्डिंग लावलेली होती, त्या सोसायटीमध्ये मानकुमरे भाऊंचा ठराव होऊ दिला गेला नाही. तिथं संचालकच त्या दिवशी उपस्थित राहणार नाहीत अशी व्यवस्था केली गेली. आता ही व्यवस्था करण्याची क्षमता रांजणेंमध्ये नाही. शिवेंद्रराजे अशी भूमिका मानकुमरेंविषयी घेणार नाही. त्यामुळं शशिकांत शिंदेंनीच हा डाव खेळला आहे अशी चर्चा जावली तालुक्यामध्ये आहे आणि त्यामध्ये बऱ्याच अंशी तथ्यसुद्धा आहे. शशिकांत शिंदे तसे खुनशी राजकारणी नाहीत. शशिकांत शिंदे हे टोकाचे पक्षाशी आणि शरद पवारांशी प्रामाणिक असलेले नेते आहेत. फार कोणाची खुन्नस काढावी, कोणाला उलटंपालटं करावं असं शशिकांत शिंदेंच्या बाबतीत मागच्या 25 वर्षामध्ये बघायला मिळालेलं नाही. पण पक्षाशी फार प्रामाणिक राहणे, पक्षवाढीचा ध्यास घेणे, पवारसाहेबांचंच नेतृत्व मोठं आहे आणि त्यांच्याच नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करणे, ह्या त्यांच्या प्रामाणिकपणानं त्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. म्हणजे आज शशिकांत शिंदे जे पिछाडीवर आहेत तर त्यांनी मागच्या दारानं मागच्या अंगानं फार तडजोडी केलेल्या नाहीत. परंतु अतिप्रामाणिकपणासुद्धा आता राजकारणात चालत नाही आणि मग त्यामध्ये पिछेहाट होती. तसं शशिकांत शिंदेंचं झालेलं आहे. परंतु मागच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत वसंतराव मानकुमरेंनी शशिकांत शिंदेंना गाफील ठेवलेलं होतं आणि गाफील ठेवून शशिकांत शिंदेंचा पराभव घडवून आणलेला होता. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार होतं, शिवेंद्रराजे सत्तेत नव्हते, तरीसुद्धा शिवेंद्रराजेंना शशिकांत शिंदेंचा पराभव करण्यामध्ये मोठं यश मिळालं. ज्ञानदेव रांजणेसारखा एक सामान्य कार्यकर्ता उभा करून त्यांनी शशिकांत शिंदेंचा पराभव केला. पण रांजणे ऐनवेळी माघार घेतील आणि शशिकांत शिंदेंचा मार्ग सुकर होईल अशी मागच्या निवडणुकीची परिस्थिती होती. पण वसंतराव मानकुमरेशी शशिकांत शिंदेंनी फार पूर्वी पंगा घेतलेला होता आणि शशिकांत शिंदेंनी त्यांच्या
वर हल्लाही चढवलेला होता आणि त्या हल्ल्याचा बदला मानकुमरेंनी 2021मध्ये झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत घेतलेला होता. यावेळेस मानकुमरे शशिकांत शिंदेंना फॉर होते, पण शशिकांत शिंदेंना बहुतेक कदाचित असं वाटलं असेल की मानकुमरे आज फॉर राहतील आणि उद्या पुन्हा मानकुमरेंनी पाठ फिरवल्यानंतर आपल्याकडं आपला पराभव घडवला तर काय करायचं, असा विचार कदाचित शशिकांत शिंदे यांनी केला असेल. आणि मानकुमरेंना आता आपण नाही झालो तर मानकुमरे संचालक होऊ शकतात, आपण होऊ न होऊ मानकुमरे होता कामा नयेत, अशी भूमिका कदाचित शशिकांत शिंदेंच्या मनामध्ये आली असेल आणि त्यांनी वसंतराव मानकुमरेंच्या राजकारणाची परतफेड त्यांचा ठराव होऊ न देता केली आहे, असं जावली तालुक्यातलं चित्र आहे. मानकुमरे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शर्यतीतून बाहेर फेकले गेले. ही जी काही परिस्थिती झाली ती मानकुमरेंनी जे पेरलं होतं ते उगवलं, असं जावली तालुक्यातले लोक म्हणत आहेत की मानकुमरेंनी जे राजकारण जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पेरलं तेच राजकारण आज उगवलेलं आहे. आणि पहिल्यांदा जावली तालुक्यामध्ये अशी एक घटना घडलेली आहे की ठरावाची प्रक्रिया पूर्ण होताच 80% संचालक घेऊन ज्ञानदेव रांजणे बाहेर पडलेले आहेत, सहलीवर गेलेले आहेत. म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये मतदार सहलीवर नेण्याची प्रथा परंपरा आहे गेल्या काही निवडणुकींपासून, परंतु उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मतदार सहलीवर घेऊन जाण्याची प्रथा आहे. ठरावाची प्रक्रिया संपताच अजून कच्ची यादी नाही, पक्की यादी नाही, तोपर्यंत जावलीचे मतदार सहलीवर गेलेले आहेत. आणि हा प्रसंगसुद्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये महत्त्वाचा आहे. म्हणजे ही परिस्थिती का निर्माण झाली असेल की मतदार सहलीवर घेऊन जाण्याची, म्हणजे निवडणुकीमध्ये काहीही घडू शकतं, ही धास्ती उमेदवाराच्या मनात आल्यामुळं उमेदवाराने ते सगळे मतदार उचलले आणि सहलीवर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. जावली तालुक्यांमध्ये जनतेमध्ये शशिकांत शिंदेंबद्दल सहानुभूतीची एक भूमिका आहे, सहानुभूतीचं एक वातावरण आहे की शिंदेसाहेब आपले जावलीचे भूमिपुत्र आहेत आणि त्यांना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संधी मिळाली पाहिजे. कारण शशिकांत शिंदेकडे आत्ता कुठलंच पद नाही, जरी ते प्रदेशाध्यक्ष असले तरी लोकप्रतिनिधी म्हणून जी काही एखादं पद असावं लागतं आणि ते ज्या पक्षात आहेत तिथंसुद्धा आत्ता काही मोठी जबाबदारी, मोठी भूमिका विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, राज्यसभेमध्ये कुठं मिळण्याची शक्यता नाही. पक्ष सत्तेत नाही, प्रदेशाध्यक्ष असले तरी संघर्षच वाटेल आणि शेवटी जिल्ह्यात, विधानसभा मतदारसंघात, तालुक्यात कुठेही काम करायचं असलं तरी एखादं तरी लोकप्रतिनिधीचं पद आपल्या हातात असलं पाहिजे आणि त्याशिवाय काही कामं करता येत नाहीत. म्हणून शशिकांत शिंदेंना एक भूमिपुत्र म्हणून जिल्हा बँकेत संधी मिळाली पाहिजे. शिवेंद्रराजे मंत्री आहेत, ते सातारा तालुक्यामधून निवडून येतील. मग शिवेंद्रराजेंना जर जावली तालुक्याचे मधून निवडून येण्याची आवश्यकता नाही तर शशिकांत शिंदेंना निवडून दिलं तर काय फरक पडतो आहे, अशा मानसिकतेमध्ये जावली तालुक्याची जनता आहे. पण आता 80% मतदार ज्ञानदेव रांजणे सहलीवर घेऊन गेल्यामुळे शशिकांत शिंदेंचा मार्ग जावलीतून आज तरी अवघड झालेला आहे. गेल्या वेळेस सहलीवर गेलेले 8 मतदार फुटलेले होते रांजणेंचे. शशिकांत शिंदे आत्ता 20%वर आहेत, पण समजा पुन्हा त्यांनी असे मतदार फोडायचा प्रयत्न केला तर 20ची 50% होण्यामध्ये सुद्धा वेळ लागणार नाही. पण आज तरी शशिकांत शिंदेंचा मार्ग हा खडतर आणि अवघड जावली तालुक्यामध्ये झालेला आहे. आता जिल्ह्याची मतदार यादी अजून आपल्या हातात आलेली नसल्यामुळं, पण तरीसुद्धा एकूण जी काय जिल्ह्याची आजची परिस्थिती आहे ती जर आपण परिस्थिती बघितली तर भाजपला आत्ता जवळपास 5 सोसायट्यांचे मतदार अनुकूल आहेत. मतदारसंघ 5 सोसायट्यांचे, त्यामध्ये सातारा, जावली, पाटण आणि मानखटाव हे 5 मतदारसंघ सोसायट्यांचे अनुकूल आहेत. म्हणजे वास्तविक ज्यावेळेस ठरावाची प्रक्रिया सुरू झाली होती त्यावेळेस सातारा आणि जावली हे 2च मतदारसंघ अनुकूल वाटत होते, पण आता त्या 2वरून ती संख्या 5वर गेलेली आहे. आणि राष्ट्रवादीला जी काय 8 मतदारसंघ अनुकूल वाटत होते त्या 8वरून ते घसरून 6वर आलेले आहेत. आत्ता वाई, महाबळेश्वर, खंडाळा, कोरेगाव, फलटण आणि कराड हे 6 सोसायट्यांचे मतदारसंघ आज राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठी अनुकूल आहेत. म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी जर काट्याची लढत झाली जिल्हा परिषदेसारखी तर फार मोठा संघर्ष जिल्हा बँकेच्या निवडणुकीतसुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि आजची जी काय परिस्थिती आहे त्यानुसार
6-5 म्हणजे 6 तालुके हे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीला अनुकूल आहेत आणि 5 तालुके हे भाजपसाठी आज अनुकूल आहेत. म्हणजे एक काट्याची लढत आपल्याला पाहायला मिळू शकते आणि काट्याची लढत म्हणजे मग झेडपीसारखा राडा आला, फोडाफोडी आली, आमिष दाखवणं आली, वेगवेगळे प्रकार करणं आलं, हे प्रकार पुन्हा जिल्ह्याला पाहायला मिळतील का काय, अशी संशयता आजच्या घडीला एक निर्माण झालेली आहे. जसं ह्या सगळ्या मतदारसंघामध्ये 6-5 आहे, तसं जे काय उर्वरित 5 मतदारसंघ आहेत म्हणजे बँका पतसंस्था असेल, प्रक्रिया असेल, गृहनिर्माण असेल, खरेदी विक्री संघ असेल, इथंसुद्धा काट्याची लढत, काट्याची टक्कर आपल्याला पाहायला मिळू शकते. आणि तशी परिस्थिती आहे, कारण उदयनराजेंचा एका मतदारसंघावर प्रभाव आहे, 2 मतदारसंघावर शिवेंद्रराजेंचा प्रभाव आहे, 2 मतदारसंघावर राष्ट्रवादीचा प्रभाव आहे. म्हणजे तिथंसुद्धा असं एक काट्याची टक्कर, काट्याची लढत होऊ शकते. पारडं राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आज थोडंसं जड आहे, पण थोडं जड पारडं हे समसमान व्हायला आणि खाली जायला वेळ लागत नाही. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीमध्ये आपण बघितलं की राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बेरीज जास्त असतानासुद्धा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचे निवड करताना भाजपनं बाजी मारलेली होती. भाजपनं स्वीकारलेले सगळे मार्ग हे लोकशाहीला धरून नव्हते, परंतु राजकारणात साम दाम दंड भेद ही नीती अवलंबली जाते. आणि मागच्या काळाची तुलना केली तर आत्ताचा काळ हा महाभयंकर आहे. आणि ह्या नीतीमुळं भाजपानं जर ठरवलं की जिल्हा बँक ताब्यात घ्यायची, कुठल्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची, ॲट एनी कॉस्ट ताब्यात घ्यायची, तर ते सर्व प्रकारचे प्रयत्न पुन्हा करणार. त्यामुळं सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशा त्याच्या चर्चा, त्याचे डावपेच हे एका वेगळ्या दिशेतून एका वेगळ्या दिशेमध्ये निघालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ज्या काय दिशा आहेत, ज्या एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुका ह्या रंजक होण्याच्या मार्गावर जातात. तशीच परिस्थिती जिल्हा मध्यवर्ती बँकेची आहे की सुरुवातीला ही निवडणूक अशी एकतर्फी वाटत होती, पण आता ती रंजक पद्धतीनं निघालेली आहे. आणि मग ही निवडणूक ज्यावेळेस रंजक पद्धतीनं होते त्यावेळेस त्यामध्ये प्रचंड गोष्टी घडतात. मग दहशत होते, दडपशाही होते, आमिष दाखवली जातात, तुमची प्रकरणं बाहेर काढली जातात, तुम्हाला भीती दाखवली जाते, तुम्हाला धमकवलं जातं, तुम्हाला अडकवलं जातं. ह्या सगळे प्रयोग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलेले आहेत, वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये आपण बघितलेले आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये असे प्रयोग तुरळक झालेले आहेत. हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या घटना जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये झालेल्या आहेत. परंतु ह्या निवडणुकीत काय काय घडणार आहे आणि काय काय आपल्याला मतदारांना, सातारा जिल्हावासियांना, महाराष्ट्राला, देशाला यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्थापन केलेल्या बँकेमध्ये पाहायला मिळतील हे आत्ता आपल्याला सांगता येत नाही. म्हणजे असं वाटत होतं की सहजासहजी निवडणूक होईल, पण ती परिस्थिती हळूहळू बिघडत चाललेली आहे. मूळ त्याला 2 कारणं आहेत की एकतर निवडणूक ही कुठल्याही पक्षाच्या झेंड्याखाली लढता कामा नये. पक्षविरहितच निवडणूक लढवली गेली तर अनेक गोष्टी, अनेक घटना बँकेच्या राजकारणात टाळता येण्यासारख्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं जर पक्षविरहित आणि समविचारी किंवा महायुती म्हणून जरी ही निवडणूक लढवली की बाबा सर्व पक्षांचं मिळून नेतृत्व, कुठल्याही पक्षानं आपली थोडी ताकद जास्त आहे म्हणून आमचाच झेंडा बँकेवर रोवू अशी जर भूमिका घेतली तर मग त्याला पक्षीय स्वरूप येईल. आणि मग जे काय ताळतंत्र सुटतं निवडणुकीतलं, ते ताळतंत्र सुटलेलं सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळं सातारा जिल्ह्याच्या सुसंस्कृत राजकारणाला डाग लागलेलाच आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये, सहकाराच्या निवडणुकीमध्ये तो डाग लागता कामा नये. आता हा सगळा चेंडू महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा चेंडू गेल्यामुळं आता फडणवीस काय भूमिका घेतात
मुख्यमंत्र्यांची भूमिका यामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. मुख्यमंत्र्यांनी आत्ता तरी वेट अँड वॉच अशी भूमिका यामध्ये घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी आत्ता असं सांगितलेलं आहे की थांबा, अजून प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली नाही, आपण त्यावेळेस बोलू आणि त्यावेळेस निर्णय घेऊ. आत्ता भारतीय जनता पार्टीनं निवडणूक लढवण्याची सगळी तयारी केलेली आहे. भारतीय जनता पार्टीतल्या अनेक नेत्यांनी आपले ठराव केलेले आहे. म्हणजे जे नेते कधीही जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उतरलेले नव्हते, पण जे आता कोणी आमदार झालेले आहेत, कुणी पंचायत समिती सदस्य झालेले आहेत, कुणी झेडपी सदस्य झालेले आहेत, अशा अनेक लोकांनी आपले ठराव केलेले आहेत. आणि हे ठराव करून निवडणूक जर भाजपच्या माध्यमातून लढवली गेली तर आपल्याला संधी मिळेल, ह्या अपेक्षेने त्यांनी आपले डावपेच लढवण्यास सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादीने सुद्धा त्याच भूमिकेतून मोर्चेबांधणी केलेली आहे. त्यांना सोबत शिवसेनेचे एकनाथ शिंदेंचा पक्ष राष्ट्रवादीसोबत आहे आणि शरद पवारांची राष्ट्रवादीसुद्धा ही मकरंद पाटील यांच्या राष्ट्रवादीसोबत आणि शंभूराज देसाई यांच्याबरोबर राहण्याची शक्यता आहे. नुकतीच शंभूराज देसाई जे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांनीसुद्धा शरद पवार यांची भेट घेतलेली होती. ती भेट नेमकी कशासाठी घेतली हे गुलदस्त्यात असलं तरी काही चर्चा अशी की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी त्यांची जी काही शक्ती सातारा जिल्ह्यातली असेल ती ह्या पॅनलच्या पाठीमागं, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पॅनलच्या पाठीमागं लावावी अशी गळ घातली असण्याची शक्यता आहे आणि ती चर्चासुद्धा आहे. तर त्या दृष्टीनं सुद्धा एक मोर्चेबांधणी सुरू आहे आणि वेगवेगळ्या प्रकारे सगळ्यांनी कागदावर गणितं मांडलेली आहेत आणि कागदावरच्या गणितामध्ये कोणाची बेरीज असेल आणि कोणाची वजाबाकी असेल तरी कोण कोणाला आत्ता कमी नाही आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं निवडणूक जिंकण्यासाठी सगळे सावधपणे पावलं टाकत आहेत. म्हणजे सगळ्याला विजय हवा आहे. निवडणूक झाली तर आपलंच पॅनल निवडून आलं पाहिजे, आपण नेतृत्वात असलं पाहिजे आणि आपल्या नेतृत्वाखालीच जिल्हा मध्यवर्ती बँकेची वाटचाल झाली पाहिजे, अशा भूमिकेतून सर्व नेते त्यामध्ये लक्ष घालून आहेत. आणि बहुतांशी नेत्यांना निवडणूक समविचारी लोकांबरोबर झाली पाहिजे आणि समविचारी लोकांचं पॅनल झालं पाहिजे. काही लोकांना काही लोक नको आहेत आणि मग ते नको असलेले जे एकमेकांना लोक आहेत त्यांच्यामुळं निवडणुकीचा धोका वाढलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये निवडणुकीचा धोका ज्यावेळेस वाढतो कधी की ज्यावेळेस इगो असतात, महत्त्वाकांक्षा असतात. तर काही नेत्यांना महत्त्वाकांक्षा आहे की जिल्हा मध्यवर्ती बँक आमच्या हातात पाहिजे आणि काही लोकांना असं वाटतं की ती आमच्याच हातात पाहिजे, समोरचा बाहेरचा ज्याने कधी नेतृत्वात लक्ष घातलेलं नाही, आलेलं नाही असा नेता ह्या बँकेच्या नेतृत्वात नको. अशा परिस्थितीमध्ये त्या नेत्यांची नावंसुद्धा आपण मग त्या वेळेस सांगू की कुठल्या नेत्याला कुठला नेता नको होता आणि कुठल्या नेत्याला मलाच आता नेतृत्व करायचं अशी भावना होती. आत्ताशी हे सुरुवातीचे टप्पे आहेत आणि या टप्प्यांमध्ये आपल्याला जे आपल्याला सांगितलं पाहिजे ते प्रेक्षकांना एकूण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतली प्रत्येक घटना घडामोड, आतली बातमी, आतली खबर ही मिळाली पाहिजे. ह्या भावनेनं आपण सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे भाग करतो आहे. दर आठवड्याला आपण जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीविषयी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेवढी अपडेटेड माहिती जर आपल्याकडं उपलब्ध होण्याची शक्यता आहे, त्यामुळं बहुतेक अजून अनेक भागांमध्ये तुम्हाला मी भेटत राहीन, तुमच्याशी मी बोलत राहीन अशी शक्यता मला वाटते. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ह्या ज्या काही घटना घडामोडी मी तुम्हाला सांगतो आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला जर वाटलं की अमुक एक घडामोड ऐकण्यामध्ये आम्हाला रस आहे, अमुक एक गोष्ट ऐकण्यामध्ये आम्हाला आनंद आहे किंवा ही माहिती आम्हाला मिळाली पाहिजे, तर तुम्ही निश्चितपणे कमेंटमध्ये लिहा की जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अमुक राजकारणाविषयी तुम्ही बोललेला नाही ना, आम्हाला ते ऐकायचं. तर निश्चितपणे पुढच्या भागामध्ये त्याची माहिती काढून मी प्रेक्षकांना सांगायचा प्रयत्न करेन. आणि कुणाचं नाव वगळणे, कुणाचं नाव डावलणे अशा भूमिकेतून मी ही मालिका करत नाही.
किंवा कोणाची बाजू उचलून धरणे आणि कोणाची बाजू कमी दाखवणे अशी माझी ह्या भाग करण्यामागं भूमिका नाही. तर माझ्या प्रेक्षकांना ही तटस्थपणे प्रत्येक घडामोडीची माहिती मिळाली पाहिजे. आरसपानीचा जो निष्ठावान प्रेक्षक आहे त्याला ती माहिती मिळाली पाहिजे ह्या भावनेतून हे सगळे भाग करण्याचा माझा प्रयत्न आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे. प्रत्येक विकास सोसायटी मुळे प्रत्येक शेतकरी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातला माणूस ना माणूस, घर ना घर ह्या बँकेशी जोडलं गेलेलं आहे. त्यामुळे ह्या बँकेमध्ये काही परिवर्तन घडणार आहे का? ह्या बँकेमध्ये नेतृत्व बदल होणार आहे का? ह्या बँकेमध्ये नवं नेतृत्व येणार आहे का? का आहे तेच नेतृत्व राहणार आहे? आणि ह्या सगळ्या घडामोडीमध्ये सगळ्यांना रस आहे आणि 2021 मतदारांभोवती फिरणारी ही निवडणूक आहे आणि त्यामुळे आतल्या सगळ्या घडामोडी ह्या प्रेक्षकांना किंवा शेतकऱ्यांना समजणार नाहीत आणि म्हणून त्या सांगण्याचा मी प्रयत्न करतो. कारण ही गुंतागुंतीची निवडणूक आहे. म्हणजे तिची रचना, निवडणुकीचे मतदारसंघ, त्यातले मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरसुद्धा प्रत्येक मतदारसंघामध्ये कोण महत्त्वाचे मतदार आहेत त्याची माहिती आम्ही आपणाला देणार आहोत. कुठल्या मतदारसंघामध्ये कुठल्या नेत्याचा, कुठल्या पक्षाचा, कुठल्या गटाचा प्रभाव आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला निश्चितपणे सांगणार आहोत. त्यामुळे ही जर मालिका आपण बघत राहिला तर तुम्हाला निश्चितपणे जिल्ह्याच्या सर्व घडामोडी, जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजे जसं आज मी तुम्हाला यशवंतराव चव्हाणांनी ही बँक कशी स्थापन केली, किसनवीर सायकलवर शेअर्स गोळा करण्यासाठी फिरत होते, बाळासाहेब देसाई हे बँकेचे पहिले चेअरमन होते आणि आज त्यांच्या नातूला म्हणजे शंभूराज देसाई हे त्यांचे नातू आहेत आणि ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तरीसुद्धा त्यांना निवडून येण्यासाठी संघर्ष करावा लागतो. म्हणजे ह्या बँकेची रचनाच अशी आहे की सहजासहजी कुठलंही घर, कुठलंही घराणं ह्या बँकेचं नेतृत्व दीर्घकाळ करू शकणार नाही. जी शंभूराज देसाईंना जो संघर्ष करावा लागतो तोच संघर्ष 40 वर्ष या बँकेचं नेतृत्व केलेल्या विलास काका पाटील यांच्या पुत्राला म्हणजे ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांनासुद्धा करावा लागतो आहे. मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचाही पराभव झाला होता. अशा काही मोजक्या निवडणुका आणि त्यांच्या पराभवाविषयीसुद्धा आपण एखाद्या भागामध्ये बोलणार आहोत आणि तुम्हाला पडद्यामागच्या काही गोष्टी किंवा विस्मरणात गेलेल्या काही गोष्टी आपण ह्या आरसपानी चॅनलच्या माध्यमातून समजावून सांगणार आहोत की बाबा ही असं घडलेलं होतं, ही घटना घडलेली. म्हणजे पहिल्या चेअरमनच्या नातवाला एंट्री मिळवताना खडतर मार्ग आहे. 40 वर्ष नेतृत्व केलेल्या नेत्याच्या मुलालासुद्धा बँकेत येण्यासाठी खडतर मार्गाचा प्रवास करावा लागलेला आहे आणि ह्या सगळ्या ज्या काही घडामोडी त्या आरसपानीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि हे भाग सगळे रेकॉर्डेड आहेत. कधीही भविष्यात 50-100 वर्ष पुढची तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळू शकतात आणि त्यामुळे आपण आरसपानी जरूर पहा. आपल्याला आवडला तर हा भाग लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.